श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। बरोबर आहे जय भीम ना करता आणि जातीवादी शिवाला गुन्हा दाखल झालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीते हैं शान से बाबा तेरे नाम से, जीते हैं शान से बाबा तेरे नाम से, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा जीते हैं शान से बाबा तेरे नाम से, हमारे जाती फौलादे आंबेडकर की आवाज है, रस्त्याने सरकारचं करायचं काय, खाली मुंडी मोचत पाय, रस्त्याने सरकारचं करायचं काय, खाली मुंडी मोचत पाय, नाही, तुमचं म्हणणं बरोबरच आहे। आमचं म्हणणं बरोबर आहे। आणि हे राजकारणाचा विषय नाही आहे, प्रशासकीय सगळं केलेला गोड गंमत आहे। ज्या आता तुम्ही सर बघा इथं काय होईल गोंधळ की बाबा प्रशासनाचा विषय, आज नगरपालिका तुम्ही सरकारी प्रशासनाच्या नियमानुसार चालवत आहोत। आज प्रजासत्ताक दिन करायचा आहे, 1 मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, हे सगळ्या गोष्टी आहेत। मग आपलं प्रजासत्ताक दिना दिवशी ज्या दिवशी या देशातला सगळ्यात मोठा उत्सव असतो, जेवढ्या गोष्टी 15 ऑगस्टला सुद्धा होत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आपण परेड घेतो, कवायती घेतो, एवढा मोठा हे असते। 15 ऑगस्टला आपण फक्त झेंडावंदन करून जातो, प्रजासत्ताक दिना दिवशी एवढा आपण कार्यक्रम करतो। ह्याचं कारण काय? कारण की या देशाचा राजा ही प्रजा आहे, प्रजासत्ता, प्रजाची सत्ता, म्हणून रिपब्लिक डे आहे। मग हे कशामुळे झालं? संविधानामुळे। कुठं संविधानाची प्रत नाही, आज तुमच्या ऑफिसमध्ये कुठंच दिसत नाही। MPSC UPSC कशामुळे केला? संविधानामुळे। मग आम्ही सांगण्याची गरज काय? तुम्ही ऑलरेडी तिथं फोटो लावायला पाहिजे होतं ना। आमचं सांगू नका, आमचं बरोबर आहे, तुम्ही सांगा सर काय करणार? तुमच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत मी ते सगळ्या मागण्या कुठल्या आहेत सर? हे तुमचं कर्तव्य आहे। आम्हाला का पाणी सोडा म्हणाला? थांबा, आम्ही पाणी सोडा म्हणाला आमच्या गलीत, आमची गटर साफ करा म्हणाल नाही आम्ही आमची गटर साफ करा सांगायला आलोय आम्ही। आमचं बरोबर तुमची लिहिलं का त्यानं अहवाल तुमचं ते पत्र लिहिलं? बोलून घ्या। आणि नगर परिषद दिंडी काढते, मग एक शासन आदेश दिला ना तुम्हाला, बाबासाहेबांचा फोटो नाही लावण्याचा दिला का शासन आदेश तुम्हाला? काय नाही लावला तुम्ही फोटो? काय नाही लावला तुम्ही? अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुम्हाला माहितीच असेल, त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या याच्यातून तुम्ही या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये कुठल्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिमेची पूजन इथं कामा नाही। या सभागृहामध्ये या नगरपालिकेच्या कुठल्याही कार्यालयामध्ये फक्त महापुरुषांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच प्रतिमा व्हायला पाहिजे। दुसरा माणूस बोलून घ्या तुमचा आणि लगेच त्या महापुरुषाचा फोटो नाही तुमच्या ऑफिसमध्ये? ऑफिस आहे का तुमचं घर आहे? मला काय समजायला गेलं। आजच्या डेट मध्येच बाबासाहेबांचा प्रतिमा आणि महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या कॅबिन मध्ये लागले नाही लावते पुतळ्याचं काम चालू करा पहिलं। त्यांचं स्टाफ आता जे बोललं जे आदेश सांगितलेत ना त्या पद्धतीने दुसऱ्या तयारीला लागत बोलवा त्यांना नगरपालिकेच्या सभागृहाच्या समोर नगरपालिका कार्यालयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची कारवाई करा आणि आता लगेच
नगरपालिकेच्या सभागृहामध्ये हॉलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्याच्या कामाला सुरुवात करा लगेच. आपल्याकडून एक हे द्या आम्हाला. काय? म्हणजे सगळ्यांचं एक सोबत माझं पत्र कव्हर लेटर तयार करतो. कव्हर लेटर आपण सर्वांना पाठवतो. कारण पुतळ्याचं जे आहे सगळ्याची मान्यता सर्वांना भेटते. आता काय करा, तुमच्या पद्धतीने प्रोसिजर करा. आम्ही इथून बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी परत जमा करू. तुमच्याकडून कारवाई होते. आता आज घडीला तुम्ही असं गृहीत धरून चला की आमच्याकडून मागणीचं पत्र तुमच्याकडे आलेलं आहे, पुतळ्याच्या मागणीचं. छोटं तुम्ही पत्र तयार करताय का लगेच? समज भीमसैनिकाचं निवेदन तयार करा. 26 जानेवारी 1949 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून पूर्ण केलेलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ती घटना भारत सरकारकडे संसदेकडे घटना लागू केली म्हणून त्या दिवशी सुपूर्द करण्यात आलेली होती. परंतु या कालच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त इथल्या जातीवादी सिओनी भुजबळनी या ठिकाणी भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेचं पूजन जाणून बुजून टाळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या अशा जातीवादी भुजबळला या सिओला या ठिकाणी आज रोजी तो या ठिकाणी राजीनामा देऊन ही नगरपालिका सोडावं त्यानं. अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी या भीमसैनिकाच्या वतीनं करण्यात येत आहे. आणि आज रोजी या गुन्ह्याला जबाबदार असलेले भुजबळ असेल किंवा त्याच्या हाताखाली काम करणारे अधिकारी असेल यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. यानंतर मुरुम पोलीस स्टेशन मध्ये अशा जातीवादी कर्मचाऱ्यांविरोधात अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आणि या नगरपालिकेच्या प्रत्येक हॉलमध्ये आम्ही फिरून पाहिलं की एकाही रूम मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावण्यात आलेली नाही. त्या पद्धतीने त्यांना रूम मध्ये प्रत्येक रूम मध्ये बाबासाहेबांची प्रतिमा लावण्याचं सांगण्यात आलं. गेली 5 वर्षापासून या नगरपालिकेमध्ये प्रशासन लागू असताना या जातीवादी भुजबळांनी या सिओंनी एकाही रूम मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावलेली नाही. आणि एकाही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या नगरपालिकेमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं नाही. या महामूर्खाच्या या सिओला याची एवढी सुद्धा जाणीव नाही की तो संविधानाचा अभ्यास करून या संविधानाच्या माध्यमातून या सिओच्या या प्रशासकीय खुर्चीवर तो विराजमान झालेला आहे. परंतु याला अक्कल नाही की 26 जानेवारी म्हणजे काय किंवा 26 जानेवारीच्या दिवशी कुठल्या प्रतिमेचे पूजन व्हायला पाहिजे या जातीवादी भुजबळाला माहित नसेल का? आणि जर माहित असेल तर हा जाणून बुजून हा प्रकार गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी करत आलेला आहे. याच्यावर आज रोजी या ठिकाणी कारवाई झाल्याशिवाय या ठिकाणी जमा असलेला माझा समस्त भीमसैनिक ही नगरपालिका सोडणार नाही. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील. व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99.